आता मुंबईच्या इंग्रजांच्याकडे त्यावेळेला त्यांचा जो कुरिअर असे तो गोवळकोंड्याला जात नसे, म्हणून मुंबईच्या इंग्रजांनी ते सगळे कागद सुरतेला पाठवले. सुरतेचा इंग्रजी कुरिअर ते कागद घेऊन गेला तिकडं, आणि तिथं खरंच महाराजांचं एक ऑफिस होतं, एक माणूस बसला सुद्धा होतो तिथं. या कुरिअरने कागद दाखवले आणि म्हणाले द्या पैसे आता आम्हाला. तर त्या महाराजांच्या माणसाने ते कागद पाहिले आणि तो म्हणाला की ह्या हुंडीच्यासाठी तुम्हाला पैसे द्यायची ऑथॉरिटी मला नाही आहे म्हणे. तर म्हणाले जी ऑथॉरिटी ज्यांच्याकडं आहे ते प्रल्हाद निरागी रायगडावर गेलेले आहेत. आता हे थोडक्यात म्हणजे तुम्ही रायगडला तरी जा, नाही तर प्रल्हाद निरागी परत येस्तोवर थांबा, काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. आता हा कुरिअर आहे शेवटी, तो काय करणार तिथं. त्याने आपले कागद बिगद सगळे धोकटीत घातले. हा सुरतेला आला, सुरतेच्या इंग्रजांना रिपोर्ट केला त्यांनी. सुरतेच्या इंग्रजांनी शेरेबाजी केली आणि ते सगळे कागद त्यांनी मुंबईला पाठवले. आत्ता मी हे सांगतो आहे सोपं आहे, आत्ता इकडं गेलं म्हणजे त्यावेळेला घोड्यावरनं जायचं, पालखीतनं जायचं, गाडीतनं जायचं, उंटावरनं जायचं, असं करत करत इथनं सुरत, मुंबईहून सुरत, सुरतहून गोळकोंडा, गोळकोंडाहून परत सुरत, सुरतहून मुंबई आणि मुंबईहून रायगड. किती वेळ जात असेल याची कल्पना करा. पण ते कागद आल्यावर इंग्रजांना कळून चुकलं की आता आपल्याला शिवाजी महाराज केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी फिरवणार, भारत भ्रमण करायला लावणार. मग ते म्हणाले कुणीतरी रायगडावरच जा रे, रायगडावर महाराजांना भेटा आणि त्यांच्याकडनं सगळे पैसे घेऊन या.